വേദിയിലൂടെയാണ് ഈ പുസ്തകം മലയാളത്തിൽ നിന്ന് ഹിന്ദിയിലേക്ക് ഒരു മൊഴിമാറ്റം ചെയ്യാനുള്ളൊരു സാഹചര്യം. അതിന് ഏറ്റവും കൂടുതൽ സഹായിച്ചത് ഭാഷാ സമന്വയ വേദിയുടെ പ്രസിഡന്റായ ഡോക്ടർ ആർസോ മാഷാണ്. ആർസോ മാഷിലൂടെയാണ് ഞാൻ നിപുണയം പരിചയപ്പെടുന്നത്. അവർ നോർത്ത് ഇന്ത്യയിൽ ജീവിക്കുകയും ഇന്ത്യയിലെ പല റെയിൽവേ സ്റ്റേഷനുകളിലും ഒരു ഉദ്യോഗസ്ഥയായിട്ട് പ്രവർത്തിക്കുകയൊക്കെ ചെയ്തതിൻ്റെ ഒരു പശ്ചാത്തലത്തിൽ ഹിന്ദി ഭാഷയുമായിട്ടുള്ള അവർക്കുള്ള അടുത്ത ബന്ധമാണ് ഈ പുസ്തകത്തിനെ ഹിന്ദിയിലേക്ക് മാറ്റാനുള്ള ഒരു സാഹചര്യമായിട്ട് മാറിയത്. നിപുണ ഈ പുസ്തകത്തിലൂടെ കടന്നുപോയപ്പോൾ നേരിട്ട പ്രശ്നങ്ങളും ആ അനുഭവങ്ങളും നമ്മളോട് പങ്കുവയ്ക്കുന്ന ഒരു വേദിയാണ് ഇന്ന് വരുന്നത്. വളരെ സ്നേഹത്തോടെ ഈ ഒരു ദൗത്യം വളരെ ശ്രമകരമാണ്. വിവർത്തനം ചെയ്യുക എന്ന് പറഞ്ഞാൽ വളരെ ശ്രമകരമായ ഒരു കാര്യം. ഒന്നോ രണ്ടോ വാക്കോ ഒരു പാരഗ്രാഫോ വിവർത്തനം ചെയ്യുന്നത് പോലെയല്ല ഒരു പുസ്തകം വിവർത്തനം ചെയ്യുന്നത്. ഒരു പുസ്തകത്തിൽ ഒരാളുടെ കഥയല്ല, പല കഥകളാണ്, പല മനുഷ്യരാണ്, പല സാഹചര്യങ്ങളാണ്, പല കാലാവസ്ഥകളാണ്, പലതരം ഭാഷകളും പലതരം ദേശഭേദങ്ങളുമാണ് ഓരോ അധ്യായങ്ങളിലുള്ളത്. ഈ അധ്യായങ്ങളിൽ ഹിന്ദിയിലേക്ക് ട്രാൻസ്ലേഷൻ ചെയ്തപ്പോൾ എങ്ങനെയാണ് അതിൻ്റെ അനുഭവം ഉണ്ടായത്? ഹിന്ദി അറിയാത്തതുകൊണ്ട് എനിക്കത് വായിക്കാൻ പറ്റിയിട്ടില്ല. ഒരു വരി പോലും അധികമായിട്ട് ഞാൻ വായിച്ചിട്ടില്ല പുസ്തകത്തിൽ. പക്ഷെ ഇത് വായിച്ചത് സുമയാണ്. സുമ വായിച്ചതിൻ്റെ ഒരു അനുഭവം അവർ പറഞ്ഞു, വളരെ നന്നായിട്ട് വായിക്കാൻ പറ്റിയെന്ന് അവർ പറഞ്ഞിട്ടുണ്ടായിരുന്നു. ഏതായാലും ഈ പുസ്തകത്തിലൂടെ സഞ്ചരിക്കുമ്പോൾ, വിവർത്തനത്തിലൂടെ സഞ്ചരിക്കുമ്പോൾ അവർക്കുണ്ടായ അനുഭവങ്ങൾ പറയുന്ന ഒരു കാര്യത്തിന് വേണ്ടിയിട്ട് വളരെ സ്നേഹത്തോടെ നിപുണ ശശിധരന് ഈ വേദിയിലേക്ക് ക്ഷണിക്കുകയാണ്. सबको प्रेमचंद के जयंती की शुभकामनाएं। मंच और सभा में बैठे विशिष्ट व्यक्ति, साहित्य प्रेमियों और मेरे मित्रों, सबसे पहले तो आज मैं श्री नारायणा गुरु कॉलेज के प्रिंसिपल और हिंदी और मलयालम विभाग के अध्यापक गणों का धन्यवाद करना चाहूँगी, जिन्होंने इतने भव्य तरीके से इस कार्यक्रम का आयोजन, इतने कम समय में इस कार्यक्रम का आयोजन किया। अब एक असाधारण व्यक्तित्व के जीवन के संघर्ष को बहुत ही मार्मिक और प्रभावी तौर पर प्रस्तुत करने के लिए दीपेश जी अभिनंदन के पात्र। इस पुस्तक के अनुवाद के लिए मेरा नाम आंसू सर ने सुझाया था और इसके लिए मैं उनकी भी कृतज्ञ हूँ और मैं आशा करती हूँ कि मैं उनकी अपेक्षाओं पर खरी उतरी। इस पुस्तक को पहली बार पढ़ने पर एक्चुअली मुझे आश्चर्य हुआ। इस बात का आश्चर्य हुआ कि एक तरफ हम जैसे लोग हैं जो अपने कंफर्ट जोन से एक कदम भी इधर या उधर जाने से कतराते हैं, उसी समय अमानुल्लाह जैसा व्यक्ति है जो अपने 38 वर्ष अपने जीवन का अमूल्य, यौवन का अमूल्य 38 वर्ष विदेश में जाकर पैसा कमाने के बदले में अदम्य साहस और अपना जीवन जोखिम में डालकर दूसरों के जीवन में बदलाव लाने, उनके जीवन में एक आशा की किरण लाने का प्रयास करते हुए बताता है। अमानुल्लाह एक व्यक्ति नहीं है, वह एक विचार है, एक प्रेरणा है और ये मेरी जिम्मेदारी थी कि मैं इसे ज़्यादा से ज़्यादा लोगों के हृदय तक पहुंचाऊं। इसलिए मैंने इस अनुवाद का जिम्मा लिया और ये अनुवाद मेरे लिए एक साहित्यिक धर्म मात्र नहीं था, ये मेरे लिए एक भावात्मक और आत्मिक यात्रा थी। और इसकी सबसे बड़ी चुनौती ये थी कि ये भाषा का परिवर्तन मात्र नहीं था,
बल्कि इसके लेखक की भावना, इस पुस्तक के पात्रों की पीड़ा, उनका संघर्ष, उनकी संवेदना को उसी गहराई में हिंदी पाठकों तक पहुंचाना था। अनुवाद सिर्फ भाषा का परिवर्तन नहीं है। अनुवाद एक भाषा की आत्मा को दूसरी भाषा में जीवित रखने का प्रयास है। एक और तो मलयालम की संवेदनशीलता और भाव समृद्धि थी, तो दूसरी ओर हिंदी की व्यापकता और अभिव्यक्ति की शक्ति। इन दोनों में संतुलन बनाए रखना ही मेरे लिए सबसे बड़ी चुनौती भी थी और सबसे आनंददायक भी नहीं था। अगर मेरे इस अनुवाद से इस पुस्तक को कुछ हिंदी पाठकों के हृदय तक अमानुल्लाह की मानवीयता और उनके त्याग के संदर्भ ले जा सकूं, उनके हृदय में कुछ महसूस करा सकूं, तो मैं समझूंगी कि मेरा उद्यम सफल हुआ। मैं आपका ज़्यादा समय नहीं लूँगी, मेरे को लगता है लंच टाइम हो रहा है, इसलिए इस यात्रा में मेरे प्रत्यक्ष और परोक्ष रूप में मेरा साथ निभाने वाले, मुझे साथ देने वाले सभी लोगों का मैं तहे दिल से धन्यवाद करती हूँ। आप सब लोगों का भी एक बार फिर धन्यवाद। आई एम सॉरी आई हैड टू स्पीक इन हिंदी because this is basically a Hindi program and I have translated in Hindi. But later on when I came here, I realized that you people are not studying Hindi as a main subject and it is only a subsidiary subject for you. But anyway, Hindi is very important for as a medium of communication, and I think all of you should take interest and learn Hindi or read more Hindi books so that your visions are larger and visions, and you envision a brighter future. Wish you all a very good luck. Thank you.